नमस्कार. दुष्काळाशी दोन हात या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मित्रहो, महाराष्ट्रातली आत्ताची दुष्काळाची जी काही स्थिती आहे ती आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी लागलेल्या प्रचंड मोठ्या रांगा, पाण्यासाठी जात असलेले गावातले टँकर्स आणि त्यांना झोंबणारी लहान मुलं, लातूरसारख्या शहरामध्ये ट्रेननं पाणी पोहोचवण्याची आलेली एक नामुष्कीची वेळ, राळेगण सिद्धीसारख्या गावामध्ये सुद्धा टँकरनं पाणी पुरवण्याचा प्रसंग आज आपल्यासमोर आलेला दिसतोय. आणि या निमित्तानं या दशकातलाच नाही तर कदाचित गेल्या 50-100 वर्षातला सगळ्यात भीषण दुष्काळ महाराष्ट्र आज बघतोय आणि अनुभवतोय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? एक पर्याय हा आहे की जे काही होतंय ते बघा, निसर्गाला दोष द्या, शासनकर्त्यांना दोष द्या आणि उद्याच्या पावसाची वाट बघा आणि पाऊस येईल आणि सगळं परत आबाद होईल अशी इच्छा बाळगा. दुसरा पर्याय, ही जी आत्ताची परिस्थिती आहे त्याच्याशी मुकाबला करा, ह्या दुष्काळाच्या छाताडावर बसून त्याला नामोहरम करा, दुष्काळाशी दोन हात करा. आता हे कसं करायचं ह्याच्यासाठी अनेक वेगवेगळी मंडळी वेगवेगळे प्रकारचे उपक्रम उपाय सुचवत आहेत. पण त्याच्यामध्ये एक मोठा म्हणूया किंवा खारीचा वाटा म्हणूया घेतला आहे तो पाणी फाउंडेशन. हिंदी सिनेसृष्टीतले ख्यातनाम अभिनेते, एक विचारी नट म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमिर खान आणि तेवढ्याच संवेदनशील दिग्दर्शक ही ज्यांची ख्याती आहे असे सत्यजित भटकळ यांच्या पाणी फाउंडेशननं एक उपक्रम सुरू केला आहे. तो आहे सत्यमेव जयते वॉटर कप, म्हणजे पाणी साठवण्याची स्पर्धा. आज आपल्या स्टुडिओमध्ये दस्तूरखुद्द आमिर खान आणि सत्यजित भटकळ आलेले आहेत. आपल्या दोघांचंही खूप मनापासून स्वागत. आमिर आणि सत्यजित, खरं तर आत्ताच्या महाराष्ट्राला त्यांच्यामधली उमेद जागवणारा असं काहीतरी तुम्ही आत्ता करू पाहताय सत्यमेव जयते वॉटर कपच्या निमित्तानं. हे नेमके तुमचं काय, त्याच्यातनं तुम्ही करू पाहता आहात, हे नेमकं आहे काय? राजीव जी, इससे पहले कि मैं बताऊं आपको कि हमारे क्या विचार हैं और क्या कोशिश है, मैं आपको एक वीडियो दिखाना चाहता हूं. कुछ साल पहले सतारा में सकाळ न्यूज़पेपर ने एक कोशिश शुरू की और उस कोशिश से हम लोगों को बहुत इंस्पिरेशन मिली. उस कोशिश से हमको एक दिशा मिली, एक आइडिया मिली. तो पहले हम वो वीडियो मैं आपको दिखाना चाहता हूँ, फिर हम बताएंगे आपको. सातारा जिल्ह्यातलं अजिंक्य तारा, जमिनीपासून 3300 फुटांवर. साताऱ्याची ओळख, महाराष्ट्राचा गौरव, लढाऊ वृत्ती आणि आत्मविश्वासाचं दिमागदार प्रतीक. गतकाळाच्या दैदिप्यमान इतिहासाचा साक्षीदार असलेला हा किल्ला आज पुन्हा एकदा नव्या इतिहासाचा साक्षीदार ठरतोय. अजिंक्य तारावर आजपासून 3 वर्षांपूर्वी सुरू झालाय एक अनोखा प्रयोग. अजिंक्य ताऱ्याविषयीच्या बातम्या मी खूप पेपरमधनं वाचायचो. सातारचं मानबिंदू असणाऱ्या अजिंक्य ताऱ्याकडं सरकारचं दुर्लक्ष. मी म्हटलं सरकारला ठोकून काढण्यापेक्षा आपण काही ना काहीतरी काम करू शकतो. अजिंक्य ताऱ्याची दुर्दशा सुधारण्यासाठी जनतेला आवाहन केलं गेलं. वृत्तपत्रात केल्या गेलेल्या या आवाहनाला उत्तर दिलं डॉक्टर पोळ आणि अजून फक्त 2 व्यक्तींनी. म्हणजे 3 जण आलेत ह्याचाच मला आनंद होता. म्हणजे माझ्यापेक्षा 2 जण कोणतरी अजून वेडे आहेत ह्याच्या आनंदामध्येच मी होतो. एका जणाने प्रश्न पण विचारला की डॉक्टर साहेब 3च लोक आहेत आपण आणि एवढा मोठा किल्ला आहे, कधी होणार? तर मी त्याला उदाहरण दिलं की काडीपेटीच्या मध्ये काडी केवढी असते, अतिशय छोटी असते, पण एक काडी अख्खं जंगल पेटवू शकते. तसं आम्ही आज 3 जण आहोत, पण भविष्यामध्ये निश्चित त्याचे 30 होतील, 300 होतील, 3000 होतील. डॉक्टर पोळ यांचे विचार खरे ठरले. हळूहळू अजून लोक जोडले गेले. अजिंक्य ताऱ्यावर फिरायला म्हणून येत होतो. डॉक्टर पोळांचं इथं काम चालू होतं. त्यावेळी मला वाटलं की मला अजून त्याच्यात कुठेतरी जॉईन व्हायलाच पाहिजे. माझं पोस्टिंग ज्यावेळेस सातारमध्ये झालं, एक श्रमदानाचं शेड्यूल सुरू झालं किल्ल्यावर, आणि मग मलाही वाटायला लागलं की आपण सुद्धा थोडा सहभाग घेतला पाहिजे. किल्ल्याच्या साफसफाईपासून सुरू झालेलं हे काम हळूहळू जलसंवर्धनाच्या दिशेने सरकलं. कारण संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणेच पाण्याचं दुर्भिक्ष साताऱ्यातही होतं. पण रोज आल्यानंतर माझ्या इथं लक्षात आलं की अजिंक्य तारा ही जलसंधारणाच्या कामासाठी एक उत्तम मॉडेल होऊ शकतं. हा माथा आहे, साताराचा माथा हा आहे. ह्या पायथ्याचं पाणी वाढवायचं असेल तर माथ्यावर काम केलं पाहिजे. जलसंवर्धनाच्या तांत्रिक पद्धतींचा वापर करून किल्ल्याच्या परिसरात काम सुरू झालं. आम्ही पहिल्यांदा जे जलसंधारणाचा पाया म्हणतात CCT, सलग समतलचं, त्या घ्यायला सुरुवात केली.
ज्या ओघळी होत्या की त्या ओघळीवरती दगडी बंधारे बांधायला सुरुवात केली, जेणेकरून इथं मोठ्या प्रमाणात दगड पडलाय. त्या दगडांचा आम्ही उपयोग करून घेतला. कारण म्हणजे मग काय की पाणीचा वेग कमी होईल, माती खाली जाणार नाही. अखंड 1.5 किलोमीटर बांबूची रांग केली आहे की जेणेकरून जमिनीची धूप होऊ नये. 6 ते 6,500 झाडं लावलेली आहेत. त्याच्यामधली 99% झाडं आमची टिकलेली आहेत. ह्याच्या मागचं कारण का मुलापेक्षा जास्त प्रेम आम्ही झाडांवर करतो. 3 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या कामाने साताऱ्याच्या जलसंवर्धनात एक मोठं योगदान दिलं. शहरात पाण्याचा स्तर उंचावला. पाऊस कमी प्रमाणात पडूनही कोरड्या आणि बंद पडलेल्या विहिरींना चक्क पाणी लागायला लागलं. उन्हाळा इतका आहे, आता पाऊस नाही, पाणी नाही. यावर्षी अजिबात बिलकुल पाणी नाही. तरी पण आजची जी पातळी बघतो आपण ती जवळजवळ 15 ते 20 फूट पातळी आहे पाणी. इथली जी तळी आहेत त्यामध्ये जर बघितलं आपल्या तर इथल्या देखील जवळजवळ सर्व तलावामध्ये आता पाणी आहे. उजाड झालेली माळ रानं पुन्हा हिरवी झाली. पशुपक्षी परतले. फक्त 40 लोकांच्या दररोजच्या 2 तासांच्या श्रमदानाने साताऱ्याचा कायापालट करून टाकला. आज सुद्धा ही सगळी लोक पहाटे उजाडण्याआधीच अजिंक्य ताऱ्यावर पोहोचतात. दररोज श्रमदान म्हणजे आम्ही वर्षातली एकही दिवस सुट्टी घेत नाही. दिवाळीचा पहिला दिवस सुद्धा आम्ही इथं काम करतो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमची आंघोळ ही आमच्या घामानंच असते. आणि हा एक वेगळा ग्रुप आमचा तयार झाला आहे, ज्याला अजिंक्य तारा श्रमदान ग्रुप म्हणूया. ही कुठली रजिस्टर संस्था नाही, कुणाला SMS पाठवायला लागत नाही, व्हॉट्सअपचा मेसेज करायची गरज नाही. उद्या काय काम करायचं, काम ठरलेलं असतं. आपलं आपण लोक येतात, कुदळ फावड हातात घेतात, काम चालू करतात. जलसंवर्धनाच्या या कामात समाजातल्या प्रत्येक स्तरातली लोक जोडले गेलेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे इथे कोणीही लहान मोठा नाही, सर्व एकत्र आहेत, समान आहेत, एकजूट आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरीची माणसं आहेत. डॉक्टर्स आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, सुतार आहे, रिक्षावाला आहे, ग्रामसेवक आहे, सरपंच आहे, बिल्डर आहेत. पण इथं आल्यानंतर हे सगळे चेहरे मुखोटे आम्ही बाजूला काढून ठेवलेले असतात आणि सगळ्यांचा इथं आल्यावर चेहरा एक आहे, ती श्रमकरी. कारण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की का करतायत ही लोक हे काम. मी या समाजात राहतो, या समाजातून मला काहीतरी मिळतंय, मग मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून वेळ काढतात 1-2 तास. फक्त आपली पुढची पिढी किंवा त्याच्यानंतरच्या काही पिढ्यांसाठी आम्ही हे जीव ओतून काम करतो की त्याचा फायदा आमच्या मुलाबाळांसाठी, समाजासाठी व्हावा. 2 हात फक्त तुमचे द्या. कुठल्याही पोकलँडची गरज नाही, मशीनची गरज नाही. निश्चित जलसंधारणाचं उत्तम काम करताच येतं. हे सगळ्या गावामध्ये करता येईल. जे अजिंक्य ताऱ्यावर आम्ही केलंय हे गावातल्या प्रत्येक खेड्यामध्ये, देशातल्या आपल्या करता येईल. आणि अशा प्रकारचं जर का प्रत्येक गावानं काम जर हातात घेतलं तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न हा निश्चित चुटकीसारखी सुटेल. आज आपण सर्वच जण पाण्याच्या संकटाशी लढतोय. आपल्या सर्वांचीच मूलभूत गरज, आपलं स्वप्न आहे पाणी. पण पाण्याचं स्वप्न काय आहे? पाण्याचं स्वप्न आहे समाजाने एकत्र येणं, लोकांनी एकजूट होणं. कारण जिथे लोक एकत्र येतात, एकसंध होतात, तिथे पाणी सुद्धा आनंदानं टिकून राहतं. जर फक्त 3 वर्षात 40 लोकांचं श्रमदान एवढा मोठा बदल घडवून आणू शकतं, तर विचार करा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातली लोक जर पाण्यासाठी एकत्र आले तर केवढी मोठी क्रांती होऊ शकते. आणि याच भावनेने प्रेरित होऊन पाणी फाउंडेशन आपल्या कामाची सुरुवात करतंय की जेव्हा आपण सर्व एकत्र येऊ, समाजातला प्रत्येक जण जेव्हा पाण्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे येईल, तेव्हा आपण सर्वांनी मिळून आपल्यासाठी एक दुष्काळ मुक्त महाराष्ट्र निर्माण केलेला असेल. अजिंक्य ताऱ्यावरनं हा संदेश आपल्या गावागावामध्ये घेऊन जावा आणि जलसंधारणाचं एक उत्तम मॉडेल आपलं देखील गाव करावं आणि आपलं गाव सुद्धा अजिंक्य करावं. या फिल्मचे जे नायक आहेत डॉक्टर पोळ आज आपल्या बरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर अविनाश. मला ना त्यातलं जिथं समाज एकत्र येतो तिथं पाणी आनंदानं राहतं, फारच महत्वाची गोष्ट सांगितली. राजीव जी, अब मैं आपको जवाब दूंगा. आपका जो सवाल था हाँ कि हमारे विचार क्या हैं, हमने ये वाटर कप क्यों शुरू किया, सत्य में जयते वाटर कप. सत्य में जयते वाटर कप एक तरीका है लोगों को इसमें जोड़ने का. ये जो हमने देखा अजिंक्य तारा में जो डॉक्टर पोड़ और इतने लोगों ने किया, वो हम चाहते हैं कि पूरे महाराष्ट्र में हो. और हम चाहते हैं कि लोग, और इसमें श्रमदान का बहुत
बहुत अहम रोल है, बहुत अहम भूमिका है श्रमदान की, क्योंकि जैसे हमने वीडियो में देखा कि जब लोग साथ में आते हैं तो पानी हमारी इज्जत करता है, और इसमें लोगों को साथ लाने का ये बेस्ट तरीका है कि हम साथ मिलके कंधे से कंधा मिला के हम काम करें। तो यही सोच के हमने सत्यमेव जयते वाटर कप शुरू किया। 3 तालुका को हमने न्योता दिया। वैसे तो महाराष्ट्र हम चाहते थे कि हम ज़्यादा से ज़्यादा गाँवों के साथ काम करें, लेकिन हमको भी लगा कि हमको पहले कदम में छोटा कदम लेना चाहिए, ये हम भी गलतियां करेंगे, हमें सीखने का मौका मिलना चाहिए। तो 3 तालुका से हमने शुरू किया और इन 3 तालुका के सारे गाँव को हमने न्योता दिया कि आप आइए, इस प्रतियोगिता में आप भाग लीजिए। और इसमें 2-3 चीज़ें अहम हैं कि करना क्या है, वो वाटर कंजर्वेशन है, ये तो हमको पता है अब तक, लेकिन लोगों को वाटर कंजर्वेशन के मेथड्स, उनके तरीके, उसकी क्या साइंटिफिक कैलकुलेशंस होते हैं वो नहीं मालूम होते हैं। तो हमने ये जिम्मेदारी उठाई है कि हम लोगों को ट्रेन करेंगे, और गांव-गांव में, जैसे हर गांव जो इसमें एक हिस्सा लेता है उसके 5 गांव के 5 लोग वो भेजते हैं हमारे पास, जिनको हम ट्रेन करते हैं। इस तरह से हमने सोचा है कि इसको हम एक मूवमेंट बनाएं। यहाँ से ये तो शुरुआत है, 3 तालुका से हमने शुरू किया है। म्हणजे आपण जे 3 तालुके निवडलेत त्यात भाग घेणाऱ्या गावांपैकी कोणतं गाव 2 पद्धतीची कामं सर्वात जास्त करतं? पहिलं आहे जलसंधारणाचं काम, म्हणजे पाण्याचा साठा वाढवणं, की विकेंद्रित पद्धतीने आपण जेव्हा गाव पातळीवरती अशा रचना तयार करतो ज्या वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहेत आणि ज्यातून जास्तीत जास्त पाणी भूगर्भात साठलं पाहिजे। म्हणजे पाण्याचा साठा हा काही आपल्या प्लास्टिकच्या टाकीत आपण म्हणत नाही आहोत, तर धरती माता हीच सर्वात मोठी एक टाकी आहे आपल्यासाठी, हीच सर्वात मोठी बँक आहे। आणि आपल्यासाठी चॅलेंज आहे की दरवर्षी निसर्ग आपल्याला जे पावसाचं पाणी देतं ते पाणी अपधावाने धावू नये, कमीत कमी पाणी बाष्पीभवनातून उडवून गेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण हे मुरून भूगर्भात जावं। जे गाव हे काम सर्वात जास्त करेल आणि त्याचप्रमाणे पीक नियोजन करून जलबचतीची कामं सर्वात जास्त करतील त्या गावांना ही बक्षिसं आपण ठरवली आहेत। पहिलं बक्षीस आपलं आहे 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस आहे 30 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 20 लाख रुपये। म्हणजे स्पर्धेची ही रचना आहे की गावांसमोर हे आव्हान आहे की आपण ही 2 कामं करून आपण बक्षिसं जिंकावी, पण भाग घेणारं प्रत्येक गाव मला वाटतं जिंकलेलंच असेल, कारण सर्वात मोठं बक्षीस आहे ते साठलेलं पाणी। डॉक्टर पोळ, तुमचा अनुभव आत्ताचा या बाबतीतला काय आहे? जर आपण पाहायला गेलं तर बऱ्याच गावामध्ये जलसंधारणाची कामं होतात, म्हणजे हजारो कोटी रुपये आजपर्यंत आपण जलसंधारणावर खर्च केलेले आहेत, तरी आपली झोळी फाटकीच आहे। त्याच्या मागचं कारण असं की गावामध्ये जलसंधारणाचं काम जेव्हा होत असतं हे कशा पद्धतीनं करायचं आणि कसं करून घ्यायचं हे गावकऱ्यांना माहीत नसतं। म्हणजे बऱ्याच वेळेला डोंगरामध्ये फॉरेस्ट विभाग कधी CCT करून जातं हे गावाला माहिती नसतं की वरती CCT झालेलं आहे, ते गाळानं भरलेलं आहे। हे जेव्हा लोकांना कळेल की CCT म्हणजे काय, त्याचा फायदा काय, त्याचा गाळ उपसल्यानंतर काय फायदा होऊ शकतो, दगडी बंधारे म्हणजे काय, सिमेंट बंधारा गावामध्ये आपण मोठ्या प्रमाणात बांधतोय, सिमेंट बंधारा आपला खडकापर्यंत जर गेला नाही तर तो खालनं गळती चालू होती। सिमेंट बंधारा बांधत असताना माती, वाळू, सिमेंट, खडी याचा रेशो साधारण काय असला पाहिजे, पाणी किती दिवस मारलं पाहिजे, पुढचा त्याचा सांडवा कसा असला पाहिजे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर गावातल्या माणसाला लक्षात आल्या, म्हणजे घर बांधत असतो आपण तेव्हा आपल्या घरावर कसं आपलं बारकाईने लक्ष असतं की मी असताना स्लॅब ठोकावर का, मी नसताना स्लॅब ठोकू नका, त्याला कळतं का त्या स्लॅबमधलं, पण तरीसुद्धा तो म्हणत असतो मी असताना स्लॅब ठोकायचा। तसं गावाच्या बाबतीमध्ये सिमेंट बंधारा बांधताना होतं का? पण ह्या माध्यमातून मला वाटते की काही कार्यकर्त्यांची एक फळी तयार होईल आणि ही फळी उत्तमपणे गावाला बरोबर घेऊन जाईल। तर जेव्हा माणूस एकाच विषयासाठी एकत्र येतो ना तेव्हा त्याच विषयावर बोलतो। म्हणजे हा आमचा अनुभव आहे की आम्ही जेव्हा सकाळी रोज अजिंक्य ताऱ्यावर एकत्र येतो ना, रात्री कुठं टीव्हीवर काय झाले ह्याच्यावर चर्चाच नसती, त्या झाडाची पानगळ झालेली दिसते आहे, तिथली CCTतला गाळ साठला आपल्याला उद्या काढावं लागेल। ही अटॅचमेंट जी आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि ही अटॅचमेंट जेव्हा गावाची होईल ना तेव्हा मला वाटते की शासनाला खूप मदतीचा हात मिळालेला असेल। नाही, यासाठी राजीव आम्ही फार मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी आम्ही प्रशिक्षण दिलं, कारण शाश्वत उपलब्धी गावाला काय आहे या स्पर्धेतनं मला वाटतं ही जी एक प्रशिक्षित तरुण तरुणींची फळी ही जी निर्माण झालेली आहे प्रशिक्षणातून, आम्हाला वाटतं ही सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट। ते प्रशिक्षण कसं दिलं गेलं याच्याबद्दलची एक आम्ही छोटीशी फिल्म केली आहे, ती आपण बघूया आणि मग पुढे सरकूया।
पाणी फाउंडेशनने महाराष्ट्राच्या 3 जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका तालुक्यामध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेत 3 तालुक्यांमधल्या अर्ध्याहून अधिक गावांनी सहभाग घेतलाय. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या अटींनुसार प्रत्येक गावानं आपल्या 5 प्रतिनिधींना 4 दिवसांच्या प्रशिक्षणास पाठवणं आवश्यक होतं. हे प्रशिक्षण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण करायचं होतं. त्यासाठी प्रशिक्षणाच्या आधुनिक तंत्राचा व शिक्षण पद्धतींचा वापर करून एक ट्रेनिंग मॅन्युअल बनवलं गेलं, ज्यात पाण्याच्या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठीच्या तांत्रिक आणि सामाजिक या दोन्ही पैलूंचा समावेश केला गेला. हे एक वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण होतं, त्यामुळे त्याचे प्रशिक्षकही वेगळे असायला हवे होते. वॉटर आणि स्पर्श नावाच्या 2 संस्थांमधून 20 प्रशिक्षकांची टीम बनवली गेली. 3 गावांमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू केली गेली. पहिलं प्रशिक्षण केंद्र पाणी या विषयातलं तीर्थक्षेत्र मानलं जाणारं आदर्श गाव हिवरे बाजार इथे सुरू केलं गेलं. या गावचे क्रांतिकारी सरपंच श्री पोपटराव पवार यांनी अतिशय आनंदानं दुसऱ्या गावाहून आलेल्या प्रशिक्षणार्थींना नुसतंच मार्गदर्शन केलं नाही, तर त्यांच्या भव्य प्रशिक्षण केंद्रातल्या सर्व सुविधाही त्यांना सढळ हस्ते देऊ केल्या. आम्ही आपल्याला सहकार्य केलं म्हणजे आमचा स्वार्थ हा आहे की इथे घेतलेलं 25 वर्षाचा अनुभव हा जर बाहेर पूर्ण राज्यात जात असेल तर आपण वाटत राहिलं, म्हणजे नॉलेज हे दिल्याने वाढतं. आणि सत्यमेव जयते वॉटर कप राज्यासाठी नाही, देशासाठी लोकसहभाग आणि पाण्याच्या ताळेबंदासाठी एक यशस्वी मॉडेल होईल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका मला नाही. नलवडेवाडी आणि हिवरे या 2 गावांमध्ये सुद्धा प्रशिक्षण केंद्र सुरू केली गेली. या ठिकाणी आसपास ना हॉटेल्स होती, ना जेवणाची सुविधा, ना मोठाली सभागृह. या सर्व व्यावहारिक अडचणी असूनही या गावांमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना हे दाखवणं आवश्यक होतं की जलसंधारणाच्या कामामुळे काय चमत्कार घडू शकतो. या यजमान गावांनीही या सामूहिक कार्यासाठी आपल्या हृदयाचे आणि घरांचेही दरवाजे उघडले. हे एक आपल्याला एक वेगळी एक संधी आहे की लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने एक वेगळी संधी आहे. त्याचा उपयोग आपण पुरेपूररित्या करून घेऊ म्हणून सर्व लोकांनी या ठिकाणी सहकार्याची भावना दाखवली. ज्या पद्धतीनं पाणी फाउंडेशन इथून काम करते, हृदयातून काम करते, त्याच पद्धतीनं हृदयातून हे गाव पाणी फाउंडेशनला मदत करेल ही ठरवलं आम्ही. कुठे गावातल्या शाळेत स्वयंपाकघर सुरू झालं, कुठे सार्वजनिक सभागृहांना प्रशिक्षण केंद्राचं स्वरूप आलं, तर कुठे कांद्याच्या गोदामांना. या प्रशिक्षणाचं एक वैशिष्ट्य होतं की यात एकही व्याख्यान नव्हतं. प्रत्येक सत्र सर्व प्रशिक्षणार्थींचा सहभाग असणारं होतं. पाणलोट क्षेत्र विकासाची संकल्पना मनोरंजक खेळांद्वारे समजवली गेली. या कामासाठी वापर होणाऱ्या उपकरणांची माहिती अगदी सहज पद्धतीनं दिली गेली. पाणलोट क्षेत्राच्या मॉडेलचा वापर करून पाणलोट योजनांचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. फिल्म्स दाखवल्या गेल्या, शिवार फेरी काढली गेली, श्रमदानाचं महत्त्व समजलं आणि समजावलं गेलं. या ठिकाणी त्या ट्रेनिंगमध्ये मी पाहिलं, निवड वर्गामध्ये क्लासरूममध्ये बसून पुस्तकी ज्ञान द्यायचं नाही, तो गोष्टी रूपाने, खेळाच्या रूपाने आणि प्रत्यक्ष श्रमदान करून हसत खेळत त्यांना पटवून दिलं. प्रेम, जिव्हाळा आणि आपलेपणाच्या भावनेनं 150हून अधिक गावांवरून आलेल्या 800 पेक्षा जास्त प्रतिनिधींचं प्रशिक्षण पूर्ण झालंय. या प्रशिक्षणातून तयार झालेल्या लोकांनी आज आपापल्या गावात परतून सत्यमेव जयते वॉटर कप जिंकण्यासाठी पूर्ण उत्साहानं, आनंदानं पाण्याच्या या कामाला सुरुवात केली आहे. मला त्याच्यामध्ये सत्यजित आणि डॉक्टर पोळ एक कळलं नाही, ते कान धरून एकमेकांचे काय करत होते? काय तुम्ही त्याच्यातलं काय कान धरायची वेळ आली? हे खरी गोष्ट आहे. कदाचित आपण प्रत्येकाने स्वतःचे कान धरले पाहिजेत. आपण निसर्गाशी खूप आपण अन्याय केलेला आहे, पाप केलेली आहेत, त्यामुळे कान धरून आता आपण स्वतःला उभं करण्याची वेळ आलेली. प्रत्येक गेमचं एक वेगळं एक मेसेज आहे. त्यामुळे कुठेही प्रबोधन न करता, कुठेही भाषण न देता, दुसऱ्यांना ताकीद न देता स्वतःहून प्रत्येकाला लक्षात येतं की अरे आपण असं फक्त पाणी काढलं आणि आपण रिचार्ज केलं नाही तर शेवटी भूगर्भातलं पाणी हे संपणार आहे. आणि हीच परिस्थिती आज आपल्याला दिसते जागोजागी. सत्यजित, आमिर, ही स्पर्धा सुरून जेमतेम 3-4 दिवस झालेत. लोक काय म्हणतायत ह्या वॉटर कप स्पर्धेच्या बद्दल? जे तरुण वर्ग सकाळी 8-9 वाजेपर्यंत आराम करायचे बस स्टँडवर किंवा चावडीवर किंवा मंदिरावरपाशी वगैरे जे बसायचे, ह्याच्यामुळे असा बदल झाला की
लोक जे आहेत ना ॲटोमॅटिकली सकाळी 6 वाजल्यापासून तयार होऊन या श्रमदानासाठी येण्यासाठी तयार होऊ लागले. सगळ्या महिलांना मी घरोघरी जाऊन सांगितलं की पाण्याची बचत. आताही नळ आले का रोडनं पाणी सोडते. काल भांडण करून आली मी तिकडून का पाणी वाचवा. सगळे आपुलकीनं काम करतात की म्हणजे एक इंग्लिशमधून सांगू का, इफ यू नो व्हॉट इज युअर प्रॉब्लेम दॅट टाइम यू नॉट डू एनिथिंग, बट that time you know what is your need, that time you do everything. तर त्याच पद्धतीनं आता गरज काय हे ह्या लोकांना समजलं की आपल्याला पाण्याशिवाय आता काही पर्यायही नाही. माझ्या वडिलांनी पाण्याचा उपसा खूप केला, त्याच्यानंतर मी पण उपसा खूप केला, पण माझा जो नातू आहे त्याच्यासाठी पाणी मिळालं पाहिजे. 50 लाखाचं पहिलं बक्षीस आहे, ते बक्षीस मिळेल नाही मिळेल तो पुढचा विषय आहे, पण पाण्याच्या रूपानं जे बक्षीस या स्पर्धेमुळे आपल्या गावाला मिळणार आहे त्या बक्षिसाचं कुठल्याही पैशाच्या मध्ये मोल कधी आपण करणार नाहीत. माझ्या मते दुष्काळाशी 2 हात आपण कसे केले पाहिजेत, कसे करू शकतो याच्याविषयी आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सध्या सुरू आहे त्याच्याविषयी आपण बोलतोय. ABP माझाच्या रिपोर्टर्सनी 20 तारखेला जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा तिथं काय काय घडते याचा एक आढावा घेतलाय. आपण एक तो थोडक्यात बघूया आणि मग त्यानंतर या तिघांशी आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे पडघम वाजू लागले. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील श्रीपतरायवाडी गावानं पहिल्या दिवसापासूनच कंबर कसली. दुष्काळाला पराभूत करण्यासाठी पोलिसांनीही गावकऱ्यांना मदतीचा हात पुढे केलाय. श्रमदानातून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना जोर धरलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो दुश्मन रूपी दुष्काळ त्याला हटवण्यासाठी आमचा बी खारीचा वाटा असावा. तिकडे अमरावतीच्या वरुड तालुक्यातल्या गावांनीही हातात फावडं आणि कुदळ धरली आहे. अमरावतीचं तापमान 44 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय. मात्र या होरपळून टाकणाऱ्या उन्हातही ग्रामस्थ तहान भूक विसरून श्रमदान करतायत. गोरेगावात ग्रामस्थांच्या मदतीला सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही धावलेत. वेळ आल्यानंतर विहीर खोदल्यापेक्षा आधीच जर आपण पूर्वतयारी तशी करून ठेवली तर आपल्याला पुढे येणाऱ्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागणार. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेला तिसरा तालुका म्हणजे साताऱ्याचा कोरेगाव. इथल्या वेळूच्या ग्रामस्थांनी झाडांसाठी तब्बल 150 खड्डे खणले. तर वेलंग आणि कण्हेरखेडमध्ये CCT साठी श्रमदान सुरू आहे. जो आमच्या गावाला जो निसर्ग लाभला आहे, जो डोंगर आहे त्या डोंगराच्या बाजूने जे असणारे ओगळे आहेत किंवा जे तलाव आहेत त्यातील गाळ काढणे म्हणा किंवा झाडे लावण्यासाठी खड्डे काढण्यासाठी अपंगांना घेऊन आम्ही सगळे एकत्र येऊन काम करत आहे. गावकऱ्यांच्या या प्रयत्नाला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेतलाय. मानवलोक या संस्थेनं अंबाजोगाई तालुक्यातल्या गावांना तब्बल 1.5 कोटींची मदत जाहीर केली आहे. तर ज्ञानप्रबोधिनी संस्थेनं 10 लाखांचं आर्थिक सहाय्य करण्याची तयारी दाखवली आहे. अर्थात या सगळ्या लगबगी मागे एकच ध्यास आहे, तो म्हणजे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. फारच इन्स्पायरिंग आणि सगळ्या गावाला एकत्र घेऊन अधिकारी पोलीस हातामध्ये कुदळ फावडे घेतात. मी पहिल्यांदा बघितलं माझ्या आयुष्यात. इसमें बच्चे भी हैं, बूढ़े लोग भी काम कर रहे हैं, सब लोग बहुत ही इंस्पायरिंग है ये. बल्कि मैं सोच रहा हूँ, मुझे एक्चुअली मैंने कहा था कि मैं श्रमदान के लिए मैं भी जाऊँगा. ये देख के मुझे लग रहा है कि मैं कल जाऊँ. मैं जल्दी जाना चाहता हूँ श्रमदान के लिए, साथ में जुड़ना चाहता हूँ मैं. कितना अच्छा लग रहा है देख के. महाराष्ट्रामध्ये ही श्रमाची शक्ती आहेच, हां, पण दुर्दैवानं आपण त्याला चॅनलाइज आजपर्यंत करू शकलो नाही. म्हणजे रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राची श्रमाच्यावरच आधारित आहे. हां,
पण श्रमाला त्या मानाने किंमत मिळत नाही. कुठलंही श्रम असू दे त्या श्रमाला बऱ्याच वेळेला किंमत मिळत नाही. बुद्धीला किंमत मिळते, मग श्रमाला मिळत नाही. तेवढीच किंमत बुद्धीला जेवढी आहे तेवढी श्रमाला देखील आहे. ह्या निमित्तानं मला एक जाणवते की हे सगळं एकत्र आल्यानंतर याला एक प्रतिष्ठा मिळाली की हे माझं आहे, हे माझ्या गावासाठी करायचं आहे. म्हणजे मला कालच मी कनेरखेड गावामध्ये होतो. कनेरखेड गावाचे मला सरपंच सांगत होते, डॉक्टर साहेब मी उठलेलं नसतो पण माझे फोन वाजत असतात, उठलाय का नाही, जायचं आहे श्रमदानाला आणि कुठं करायचं आहे. हां, म्हणजे हजारोंच्या संख्येनं आता समाज बाहेर पडला आहे. म्हणजे 3 तालुक्याचा जर आपण अभ्यास केला तर 10 ते 15 हजार लोक आता ह्या 4 दिवसामध्ये ह्या श्रमदानाला जॉईन झालेले आहेत. म्हणजे कोण खड्डे खांदते, म्हणजे आता तुम्ही वेळूचं चित्र बघितलं की 84 वर्षाचे आजोबा जे एका पायानं अपंग आहेत, हां, तरी देखील ह्या श्रमदानाच्या वृक्ष लागवडीच्या खड्डे खांदता नाहीत. जर त्या श्रमातनं खड्डा काढला गेला तिथं तर त्यामध्ये नक्की झाड लागणार आणि त्याच्यावर कधीही कुऱ्हाड चालणार नाही. त्यामुळं मला वाटतं की ह्याला आपण प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि ही निश्चित मला वाटते की क्रांतीची मोठी खणगाट आहे. जेव्हा स्पर्धा म्हणतो तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी नियम असतील, नियम कायदे कानून जसं आपण म्हणतो तसं, तर नियम काय आहेत त्याचे? ही तर स्पर्धा आता 45 दिवसाची स्पर्धा आहे. म्हणजे 20 एप्रिलला चालू झाली, 5 जूनला ही स्पर्धा संपणार. ह्यामध्ये एक 100 मार्काची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेली आहे. 100 मार्कातला पहिला जो भाग आहे तो साहजिकच महत्त्वाचा आहे, तो श्रमदान. हां, गावाने केलेल्या श्रमदानाच्या कामाला 35 मार्क आहेत. त्यातले 5 मार्क, 35मधले 5 मार्क जे आहेत, समजा गावच्या लोकसंख्ये इतके गावाने वृक्ष लागवडीसाठी जर खड्डे खणले तर 5 मार्क, 75% खणले तर 4 मार्क, 50% खणले 3 मार्क, 50च्या खाली केलं तर 0 मार्क. हां म्हणजे प्रत्येक क्षेत्राला गावाला टच हे करावंच लागणार आहे. हां, त्यानंतर पुढचे 5 मार्क आहेत 35मधले 5 जे आहेत ते शोष खड्डा, म्हणजे प्रत्येक घरामध्ये करायला 2000 रुपये तुम्हाला अनुदान आहे. 5 मार्क ते जे आहेत, म्हणजे समजा गावाच्या लोकसंख्येच्या कुटुंबसंख्येच्या 90% कुटुंबांनी जर हे काम केलं 5 मार्क, 75% कुटुंबांनी केलं 4 मार्क, 50%नी केलं 3 मार्क, 50च्या खाली काम केलं गावानं तर 0 मार्क. 25 मार्क श्रमदानातले राहिलेले जे आहेत हे गावानं श्रमदानातनं जे काही जलसंधारणाचं काम केलेलं आहे त्यासाठी आहे. मग त्यामध्ये किती पाणी साठा होतो आणि किती गाळ साठतो ह्याच्यावर आम्ही मार्क्स बसवलेले आहेत. हां, त्यानुसार त्या गावानं केलेल्या, म्हणजे प्रत्येक काम जर एक काम केलं ना, तुम्हाला सांगतो गावालाच कळते की आम्हाला लोक सहज गेल्यावर सांगतात आज 0.25चं काम झालं बघा डॉक्टर साहेब. हां, म्हणजे गावालाच कळलेलं आहे की मला आज किती मार्क पडलेले आहेत. 35 मार्क हे झाले. 25 मार्क जे आहेत हे मशिनरीनं केलेलं काम. गावामध्ये आता जलयुक्त शिवार योजना आहे, IWMP एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम आहे, आदर्श गाव योजना आहेत, आमदार निधी आहे, खासदार निधी आहे. ह्यामध्ये जे जलसाठे निर्माण होण्याचं जे काम होईल ह्यासाठी 25 मार्क आहेत. 60 मार्क हे झाले. 5 मार्क हे पुनर्भरणाला आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं छतावरनं पडणारं पाणी खाली संकलित करणे, विहीर पुनर्भरण करणे, बोर पुनर्भरण करणे. त्यानंतरचे 20 मार्क जे आहेत हे जलजागृती आणि जलबचतीसाठी आहेत. म्हणजे आता आपण दिंडी बघितली, हां, गावामध्ये आता कीर्तनकार आहेत, प्रबोधनकार आहेत. आता एका गावानं वेळूगावानं तर ठरवलेलं आहे की हा सप्ताह आहे त्यांचा, हे 7 दिवस सप्ताह हा जलसंधारणाच्या व्याख्यानानेच होणार. हां, वेगळं कीर्तनच नाही होणार. म्हणजे मी एका गावामध्ये तर बघितलं की आता त्या गावातल्या मुलांना काम दिलेलं आहे त्या गावातल्या लोकांनी की तुम्ही आता सुट्टी आहे, सुट्टीमध्ये फक्त घरी जायचं. सत्यजित भटकळ, नळ आहेत का घरात, किती आहेत, हां, गळका आहे का बघा, मुलांना जाऊन चालू करून बघायचा गळका आहे का. सत्यजित भटकळांच्या घरामध्ये 3 नळ आहेत, 1 गळका आहे. हां, मग अशा गावाच्या गळक्या नळांची नोंदणी होणार आहे आता आणि ती ग्रामसभेमध्ये वाचून दाखवली जाणार आहे. त्यानंतर 10 मार्क जे आहेत हे लोकसहभागाला आहेत. लोकसहभागामध्ये गावानं केलेलं श्रमदान, बाहेरच्या लोकांनी येऊन केलेलं श्रमदान, गावातल्या लोकांमधून निर्माण झालेली लोकवर्गणी, बाहेरच्या लोकांनी दिलेली लोकवर्गणी, ह्याला 10 मार्क आहेत. आणि 5 मार्क जे आहेत ते गावानं ठरवायचं आहे की नाविन्यपूर्ण उपक्रम, ते प्रत्येक गावाचं डोकं ह्याच्यामध्ये लागेल. नाही, आता मी तुम्हाला अशी एक आमच्या रिपोर्टरने एक केलेली स्टोरी दाखवतो आणि तुम्ही सांगा की तुम्ही त्याला किती मार्क देणार ते. आपण स्टोरी बघू. सीमा सुरक्षा दलाचे सैनिक म्हणून सुखदेव भोसले यांनी अनेक वर्ष भारताच्या सीमेवर घालवली. त्यातील काही वर्ष ही तर सर्वात कठीण आणि धोकादायक आघाड्यांवरची होती. सीमेवरचं आयुष्य हे अतिशय खडतर तर होतच, पण त्यातही त्यांनी पेललेलं सर्वात मोठं आव्हान होतं देशाच्या उत्तरी सीमांवर असलेल्या बर्फाळ प्रदेशातल्या पाण्याच्या दुर्भिक्षाचं. झाडं पक्षी वगैरे काही नाही, असं वातावरण केवळ बर्फच बर्फ, पहाडी, हवाबंद डब्यातलंच खाणं, स्वच्छ वातावरण असेल तर हेलिकॉप्टर वगैरे यायचं. पण सगळ्यात मोठी तिथं जर काही अडचण होती आम्हाला तर पाण्याची होती, कारण पाणी वितळून पिण्याशिवाय, बर्फाचं पाणी वितळून पिण्याशिवाय पर्याय नव्हता.
भारत आणि पाकिस्तान सीमांच्या मध्यभागी असणाऱ्या विवादित भूप्रदेशातील जमिनीच्या पट्ट्यावर म्हणजेच नो मॅन्स लँडवर दोन्ही देशातील सैनिकांसाठी पाण्याचा एकमेव असा उपलब्ध स्रोत होता. आम्ही गेलो तर पाकिस्तानचं सैन्य तिथं येऊन देत नव्हतं आम्हाला पाणी प्यायला, आणि जर ते आले तर आम्ही पण येऊन देत नव्हतो. हे वर्षानुवर्षाची समस्या चालू होती आणि त्याच्यासाठी अनेक शहीद झाले तिथं. रोजचा होणारा हा रक्तपात थांबावा म्हणून अखेरीस दोन्ही देशांची फ्लॅग मीटिंग बोलवली गेली. आणि मग दोन्ही बाजूचे अधिकारी या निर्णयावर पोहोचले की आपण हे पाणी वाटून घेऊया, की सकाळचा जर पिरियड सकाळी 7 ते समजा 12पर्यंत एका राष्ट्राचे सैनिक भरतील आणि 12 नंतर संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत दुसऱ्या राष्ट्राचे सैनिक पाणी भरतील. जोपर्यंत पाण्याचा पिरियड आहे तोपर्यंत कुणीही कुणावरती फायरिंग करायचं नाही, आणि त्याचं पालन दोन्ही बाजूनं केलं. एकमेकांसमोर शस्त्र घेऊन उभं ठाकलेल्या दोन देशांच्या सैन्याला पाण्यानं शांततेनं संगनमतावर आणलं. या घटनेनं पाण्याच्या या अनोख्या ताकदीचा साक्षात्कार सुखदेव भोसले यांना झाला आणि त्यांना एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला. मला असं वाटतं की जे दोन टोक आहेत, भारत पाकिस्तान जर तसं म्हणलं की कुठल्याही ठिकाणी सहजासहजी एकत्र येत नाहीत, अशी लोक ज्यांच्या हातामध्ये 24 तास शस्त्र आहेत, की कधी कुणाला काही करू शकतात आणि फुल पॉवर आहे दोन्ही सैन्यांना. पण इतके अधिकार असताना एक जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून त्याच्याकडे पाहिला गेला आणि दोन्ही सैन्यांनी ठरवल्यानंतर तिथं पुन्हा फायरिंग झालं नाही. जोपर्यंत मी तिथं पोस्टिंग होतो तोपर्यंत तिथं फायरिंग झालं नाही. मला फक्त काय म्हणायचं आहे की आपण जे छोटे छोटे विवाद घेऊन अनेक वर्ष भांडत बसतो, जर आपण हे मतभेद बाजूला ठेवले तर निश्चितच एकरूपता येऊन आपण सगळेच सुजलाम सुफलाम अशा पद्धतीनं पुढं वाटचाल करू शकतो. आणि हाच तो आत्मविश्वास आहे ज्याने सुखदेव यांना पुन्हा एकदा सैनिकाप्रमाणे लढण्यासाठी प्रेरित केलंय. फरक एवढाच आहे की यावेळी त्यांचं युद्ध दुष्काळाशी चालू आहे. आमचं तिथलं ब्रीदवाक्य होतं ड्युटी अँड टू डेथ, BSFचं जे लोगो आहे. तर आता माझं हे उद्देश आहे की जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पाण्यासाठीच मी काम करेन. क्या बात है, व्हाट एन इंस्पायरिंग पर्सन. या भोसले साहब जो हैं मतलब फ्रॉम वॉर हीरो टू वाटर हीरो. हाँ और बिल्कुल सही कहा उन्होंने कि हमको अपने जो भी कुछ छोटे मोटे चीज़ें हमारे बीच में वो भुला के हमको एक साथ आना है पानी के लिए. और बहुत ही इंस्पायरिंग कहानी है इनकी. आई सल्यूट हिम हियर. व्हाट अ मॅन. आणि अशाच खूप साऱ्या कहाण्या माझी खात्री आहे की ही स्पर्धा जी आहे या निमित्तानं असे अनेक प्रेरणादायी प्रसंग, अशा अनेक प्रेरणादायी व्यक्ती, नवे आपल्यासाठीचे हिरोज या स्पर्धेतनं महाराष्ट्राला मिळणार आहेत. अमीर सत्यजित आमच्या रिपोर्टर्सनी ही स्पर्धा सुरू जेव्हा झाली त्याच्यानंतर गेल्या 3 दिवसामध्ये 3 वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्षामध्ये काय घडतंय हे पाहिलं. आपण त्याच्याबद्दलचा एक छोटा रिपोर्ट बघूया आणि मग पुढे जाऊया. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी गावागावात अशी चुरस निर्माण झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातल्या 28 गावामध्ये जवळपास 4,500 लोक या श्रमदानाच्या कामामध्ये सहभागी झाले आहेत. रोज सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असं हे लोक श्रमदानाचं काम करत आहेत. ट्रेनिंगला गेलो होतो हिवरे गावाला, त्यावेळेस आम्ही तिथं प्रत्यक्षात बघितलं की स्त्रियांच्या डोक्यावर हंडाच नव्हता. मग त्यावेळेस आम्ही जे पाहिलं तेच म्हणलं आमच्या गावात तसंच करायचं. जे स्त्रियांच्या डोक्यावर त्यांना 1-1, 1.5 कोस पाणी आणावं लागतं तेच आम्ही आज गावात जे बंद विहीर होती ते खोदायला सुरू केली. आणि आता आमच्या गावच्या महिलांना हांडे घेऊन पाण्यालाही जायची गरज लागणारच नाही असं तयारी केली आम्ही. हातात हात दिला आणि खांद्याला खांदा दिला की कशा पद्धतीनं अवघड काम सुद्धा सोपं होतं हे या दृश्यावरनं दिसत आहे. मागच्या 4 वर्षापासून सतत पडणाऱ्या दुष्काळामुळं नकारात्मक मानसिकता तयार होत होती आणि अशा परिस्थितीमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आली आणि या स्पर्धेमुळं लोक अक्षरशः दुष्काळाशी 2 हात करताना या कामामध्ये एकजूट झाल्यात. गावामधले तंटे, राजकीय वितुष्ट, अनेक वाद बाजूला सारून ही मंडळी आता केवळ दुष्काळाला हरवण्यासाठी एकत्र आली आहेत. म्हणूनच स्पर्धेमध्ये विजय कोणाचा होणार हे माहीत नाही, मात्र या गावातून दुष्काळ हरणार आहे हे मात्र निश्चित आहे. गोविंद शेळके, ABP माझा, बीड. वर्षानुवर्ष दुष्काळानं होरपळलेलं हे वेळू गाव आहे. या गावाला पावसाव्यतिरिक्त पाण्यासाठी 8 महिने वणवण फिरावे लागते.
पण या सत्यमेव जयतेच्या वॉटर कपच्या अनुषंगाने हे संपूर्ण गाव एकवटलेलं दिसतंय. या लोकसहभागात लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंतचे ग्रामस्थ सहभागी झालेले दिसत आहेत. त्याचबरोबर महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतोय. शिवाय अपंगत्व असलेली ग्रामस्थ मंडळी या लोकसहभागात काम करताना पाहायला मिळत आहेत. हे वेधावे बाजूला ठेवून ही सर्व ग्रामस्थ मंडळी पाण्यासाठी एकत्र आल्याचं दिसतंय. या गावाच्या तिन्ही बाजूला डोंगर पर्वतरांगा आहेत. या गावाची लोकसंख्या ही तशी 2000च्या आसपास आहे. या गावात सुरू असलेल्या या श्रमदानातून ग्रामस्थांना आता असं वाटू लागलंय की कालांतरानं शासनाच्या मदतीशिवाय 12 महिने आपली ताण आपल्या स्वकष्टावरती भागवली जाणार आहे. शिवाय या लोकांना आत्मविश्वास आहे की या कष्टामुळे सत्यमेव जयतेचा वॉटर कपही 100% आपल्या गावात येणार. दुष्काळाशी 2 हात करताना वेळू या गावातून कॅमेरामन निशांत शिंदेसह राहुल तपासे, ABP माझा, सातारा. स्पर्धेमध्ये वरुड तालुक्यातील 66 गावांपैकी 53 गावांचा समावेश झालेला आहे. या गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या परीने एक वेगळा आराखडा तयार केलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेच्या दुसऱ्या अध्यायात लिहिला आहे, गाव करी ते राव न करी असे सांगून ठेवली चतुरी. म्हणजे यारे या गरिबांनो या कामं हाती घ्या, करू खेड्यांची सुधारणा काही हो. म्हणून हे एकट्या मनुष्याचं काम नाही, हे श्रमदान म्हणजे सगळ्या गावाची जिम्मेदारी आहे. आपण सध्या सावंगा गावात उभे आहोत. या गावामध्ये वनतळ्याचं काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे महिला सहभागी झालेले आहे. महिलांसोबतच इथे लहान मुलांचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. सध्या या भागातील टेम्परेचर हे 44 डिग्रीपर्यंत पोहोचलेलं आहे. 44 डिग्रीमध्ये सुद्धा या गावातील लोक मोठ्या प्रमाणात श्रमदान करताना आपल्याला दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये या गावामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामं आपल्याला बघायला मिळतील. शशांक चौरे, ABP माझा, सावंगा. सत्यजित, ही सुरुवात आहे आणि 45, 44, 45 डिग्री इतक्या रणरणत्या उन्हामध्ये ज्या उत्साहानं लोक काम करतायत अशी अपेक्षा होती. म्हणजे आमची अपेक्षा जेवढी होती त्याच्यापेक्षा मी म्हणेन की 10 पटीने जास्त मोठ्या स्केलवरती काम होतंय. तिथे दुपारी उभं राहणं जिथे कठीण आहे तिथे आपल्याला बुजुर्ग म्हणजे सिनियर सिटीजन्सही दिसतात, महिलाही दिसतात. म्हणजे समाजातील प्रत्येक घटक, लहान मोठं कोणीच आता उरलं नाही. म्हणजे पाण्याने खरोखरच ही किमया घडवून आणलेली आहे. एक अपंग आला होता, तो अपंगांची संघटना घेऊन सगळे काम करायला आले होते. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. आणि ते एका दिवसासाठी नव्हे, हे रोज असतात. म्हणजे आपला महाराष्ट्र मराठी माणूस जर एकत्र असा आला तर तो दिवस दूर नाही की जेव्हा आपण दुष्काळाला आपण या आपल्या महाराष्ट्रातनं आपण त्याला पळवून टाकू शकतो. आमिर, पुढच्या 45-50 दिवसांमध्ये या स्पर्धेचा निकाल लागेल, कोणतरी गाव जिंकेल, पुढं काय आणखीन? देखिए, हमारी कोशिश ये है कि अगले 3, 4, 5 सालों में पूरा महाराष्ट्र इस वाटर कप में भाग ले. हर गांव, हर शहर, छोटा और बड़ा, मुंबई भी इसमें भाग लेना चाहिए. ये हमारी विजन है. और हमने पहला साल जो है 3 तालुका से शुरू किया. हम चाहते हैं कि अगले साल, जब मैं अगले साल बोलता हूं, मेरा मतलब है ये बारिश के बाद. ये बारिश के बाद हम अगला राउंड शुरू करेंगे वाटर कप का. उसमें हम चाहते हैं कि हम 30 तालुका को इन्विटेशन दें, 30 तालुका के गाँव को हम न्योता दें कि वो इसमें भाग लें. और 30 से हम फिर 300 पे जाएं. महाराष्ट्र में करीबन 353 तालुकाज हैं. तो हर साल हम इंटू 10 करना चाहते हैं. 3 से 30, 30 से 300 और फिर 350. और 3-4 साल में, 5 साल में सब लोग इसमें भाग लें. आणि विशेष गोष्ट अशी आहे की त्या गावांनी जे नियोजन दिले, प्लॅन सांगितले, त्या प्लॅन मधली जरी निम्मी कामं झाली तर ही जवळजवळ प्रत्येक गाव हे पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी होणार आहे. नाही, पण याच्यामध्ये आपली अपेक्षा काय आहे की आता जे पाणी साठेल ते ह्या वर्षाचा प्रश्न त्याचा मिटेल, म्हणजे पुढच्या वर्षीसाठीचा प्रश्न मिटेल. उसमें मतलब मुझे लगता है कि एक बारिश में वो प्रॉब्लम पूरी तरह सॉल्व नहीं होगा. एक बारिश में वो पानी का लेवल थोड़ा ऊपर आएगा, अगली बारिश में और ऊपर आएगा. लेकिन अगर हम ये काम करेंगे तो, अगर हम ये काम नहीं करेंगे तो फिर कुछ नहीं होगा. लेकिन अगर हम ये काम करेंगे तो हर साल, मेरे हिसाब से एक साल में शायद पूरी तरह से सॉल्व नहीं होगा ये प्रॉब्लम, लेकिन 2 साल 3 साल में जो गांव ऐसा काम कर रहे हैं उनका वाटर टेबल का जो लेवल है, स्तर है पानी का, जमीनी पानी का स्तर जो है वो बहुत ऊपर आ जाएगा.
और हमारा जो वे फॉरवर्ड यही है कि हम चाहते हैं कि हम इसको और बड़ा करें। हमने जो शुरू किया है 3 तालुका से, अगले साल मतलब म्हणजे आणखी 6 महिन्यातच असं आहे की आता आपण मेच्या तोंडावर आहोत म्हणजे, तर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सेकंड राउंड सुरू होईल, ज्याच्यामध्ये 30 तालुके याच्यामध्ये असतील। हो। उसके लिए हम लोगों को ट्रेनर्स तैयार करने, ताकि हमारे इतने ट्रेनर्स हों। इसके अलावा हम लोग के मन में ये भी है कि हम लोग इसको एक डिजिटल प्लेटफॉर्म हम इसके लिए बनाएं, ताकि और लोग इसमें हिस्सा ले सकें। देखिए अभी हमने 3 तालुका में शुरू किया है। बहुत सारे लोग हैं जो मुझको मिलते हैं, जो मेरे फेसबुक पे आते हैं, वो पूछते हैं कि हम क्या करें, हमको बताओ। तो हमारा पूरा प्लान है आगे चल के हम जैसे जैसे इसको बड़ा करेंगे वैसे वैसे हम लोगों को ज़्यादा इन्वॉल्व कर पाएंगे। आम इंसान जो कुछ करना चाहता है वो भी इसमें जुड़ पाएगा, वो भी श्रमदान कर पाएगा। स्कूल के बच्चे, कॉलेज के बच्चे, नौजवान, कुछ लोग जो श्रमदान नहीं कर पाएंगे वो पैसा भेज सकते हैं गाँव को डायरेक्ट, कि भाई मैं ये गाँव में इतना पैसा भेजना चाहता हूँ, यहाँ पे ये काम हो रहा है, उसमें मैं योगदान देना चाहता हूँ। तो वो हम प्लेटफॉर्म बनाना चाहते हैं जिसमें कि लोग इसके साथ जुड़ सकें। हो सकता है मैं अमेरिका में बैठा हूं लेकिन मैं इसके साथ फिर भी जुड़ सकता हूं। तो ये वे फॉरवर्ड है हमारे लिए कि इसको हम एक मूवमेंट बनाना चाहते हैं, लोगों की एक जो मूवमेंट है, ताकि इसमें महाराष्ट्र का हर एक इंसान इसमें जुड़ सके। म्हणजे थोडक्यात ही म्हटलं तर आहे स्पर्धा, पण म्हणजे मला खरं तर पण त्याला फक्त तो स्पर्धा म्हणजे खेळापुरता नाही आहे, आणखीन काहीतरी मला या निमित्तानं आमिरच्याच लगानमधला आमिरचा एक डायलॉग आहे, मला असं वाटतं की तो या प्रसंगाला नेमका आता जे काही घडतंय त्याच्यासाठी आणि स्पर्धेसाठी फार महत्त्वाचा ठरेल। आपण तो एकदा बघूया। ये सिर्फ खेल नहीं है जो हम किसी के मौज मनोरंजन के लिए खेलते हैं, ये एक लड़ाई है जो हमको जीतनी है। हमारा मकसद सिर्फ एक है, लगान से मुक्ति, गांव की खुशहाली। फरूक के वास्ते मैं मरते दम तक किसी के सामने नहीं झुकूंगा। हाँ, बिल्कुल सही है। हाँ, वैसे तो ये एक कंपटीशन है, लेकिन ये सही मानों में ये खेल नहीं है, ये एक लड़ाई है जो हमको जीतनी है। सही है। और लगान में भी पानी के प्रॉब्लेम था हमारा, त्यावेळेला फक्त जलसंधारण नव्हतं, त्यामुळे ते वाट बघत बसले होते की कधी पाऊस येतो। जर त्यावेळच्या आमिरला जर पाणी फाउंडेशन असतं तर त्याने सांगितलं असतं कि तुम्ही नुसते करू नका। भुवन बोलता क्रिकेट छोड़ो, हम लोग सीसीटी बनाते हम लोग। दुष्काळाशी संघर्षाच्या आणि 2 हात करण्याच्या अशा अनेक प्रेरणादायी कहाण्या आपण या पुढच्या भागामध्ये सुद्धा पाहणार आहोत। आमिर आणि सत्यजित भटकळ यांच्याबरोबर दर शनिवारी रात्री 9 वाजता आणि रविवारी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अविनाश पोळ खास आले, त्यांचे खूप मनापासून आभार। आमिर, सत्यजित, आपल्या दोघांचेही आभार। आपण इथंच थांबतोय। पाहत रहा दुष्काळाशी 2 हात, ABP माझावर।